सध्यासाठी सत्यदादांचा फोटो इथेच असू दे. हे लक्षात घे, हा जो पॅसेज आहे ना हा पूर्ण डेकोरेट करायचा आहे. आणि भेटायला जे पण लोक येतील त्यांची व्यवस्था इथं कर समोर. आणि जेवणाची सगळी व्यवस्था बाहेर करायची. ठीक आहे? तर ते बाहेरचा जेवढा पण एरिया आहे व्यवस्थित क्लिअर करून घेशील. ठीक आहे? जा मदत घे 2 जणांची. अरे कसली तयारी करतोय? मम्मी साहेब, आय नो तुम्ही सगळे दुःखात आहात, पण कोणाला तरी प्रॅक्टिकली वागायला लागेल ना. आय मीन आपल्याला रीतिरिवाज पाळायलाच लागतील ना. म्हणजे सत्यदादाची 10वी 12वीची तयारी करायला लागेल ना. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेजू दादा, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. मी ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. मम्मी साहेब, डोंट यू वरी. कार्यात काहीच कमी पडू देणार नाही. जर सत्यदादा सगळ्यांसाठी धावून जायचे, आता आपल्याला त्यांचा वारसा. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय झालं काका? काही चुकलं का माझं? काही चुकीचं बोललो का मी? तुला हा नसता शानपणा करायला कुणी सांगितलं रे? तुला आमच्यापैकी कुणी सांगितलं होतं का की हे सगळं कर म्हणून? मग का पुढं पुढं करतोयस? एक गोष्ट लक्षात ठेव, माझा सत्या कुठंही गेलेला नाही. माझं मन सांगतंय की माझा सत्या जिवंत आहे. पेंटर, आता तरी मान्य करा, त्याच्या तिस्कार्याचं आपल्यालाच बघावं लागल, नाहीतर माझ्या सत्ताच्या आत्म्याला. माया, तुझं रडणं थांबव आणि याला सांग की काही कार्य वगैरे होणार नाही. सत्याचं कार्य करायला निघालाय, माझ्या सत्याचं. सत्य, सत्य काय चाललंय? काय म्हणताय ती लोक? तू हे जग सोडून निघून गेलाय? अरे अरे कसं शक्य आहे? नाही, तू असं आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. माझा सत्य असा हार मानून आपल्या माणसाला सोडून नाही जाऊ शकत. सातारचा वाघ आहेस ना तू? वाघ आहेस ना माझा? नाही सत्य. सत्य, मृत्यूलाही तुझ्या आजूबाजूला फिरकायची भीती वाटेल असा आहेस तू. आणि हे लोक तुझं दिवस घालायला निघालेत. नाही, मी त्यांना तुझं दिवस घालू देणार नाही. नाही घालू देणार मी त्यांना तुझे दिवस. सत्य, अरे गेलेल्या माणसांचे दिवस करतात, जिवंत असणाऱ्यांचे नाही. आणि हेच त्यांना पटवून सांगण्यासाठी तू परत ये परत आणि सांग त्यांना की तुझ्या पप्पांचा विश्वास चुकीचा नाहीये. तू असा आम्हाला सोडून नाही जाऊ शकत सत्य. सत्य, तुला माहितीये, अरे साताऱ्यातला एकूण एक गरीब माणूस डोळ्यात पाणी घेऊन आम्हाला भेटायला आला होता. अरे त्यांच्या डोळ्यातही हेच प्रश्न होते की त्यांचा सत्य दादा असा कसा त्यांना सोडून जाईल. त्यांचाही विश्वास बसत नव्हता. त्यांनाही असंच वाटत होतं की आत्ता गाडी येईल, गाडी येऊन थांबेल आणि त्यातून आमचा सत्य दादा उतरेल. आपला वायदाच आपला कायदा आहे असं म्हणायला तरी परत ये सत्य. सत्य, अरे सगळ्या साताऱ्याचा तू तारणार आहेस.
जो तो तुझ्या परत येण्याची आस धरून बसलाय.